हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मिवांश अँड सावीवड. आज मी पनीर बिर्याणी बनवणार आहे. त्यासाठी मी 200 ग्रॅम पनीर घेतले, 2-3 कांदे, 1 टोमॅटो, अद्रक, लसूण, थोडे खडे मसाले घेतले, तेजपत्ता, वेलची, लवंग व मिरे. बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद, हिंग व चवीनुसार मीठ. कांदे मी उभे कापून घेतले. पातेल्यात तेल टाकून चांगले कांदा फ्राय करून घ्यायचा. असं लालसर झालं पाहिजे. नंतर त्यामध्ये मी लसूण व अद्रक टाकले व 2 हिरव्या मिरच्या टाकल्या. ते चांगलं परतून द्यायचे व खडे मसाले टाकले. व नंतर टोमॅटो टाकून घ्यायचे. टोमॅटोला तेल सुटेपर्यंत हलवत राहायचे, चांगलं एकजीव होऊन द्यायचे. दुसऱ्या गॅसवर मी गरम पाणी ठेवले. बिर्याणीचा तांदूळ घेतला आहे, तुम्ही अर्धा तास आधी भिजत ठेवला होता. आता त्यामध्ये बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद व हिंग, चवीनुसार मीठ टाकलं आहे. पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कट करून घ्यायचं आहे आणि ते मसाल्यात टाकून द्यायचं आहे. मसाला चांगला एकजीव होऊन द्यायचा आहे पनीरसाठी. आणि पनीर हे घरी बनवलेलं आहे मी. खूप स्पंजी झालं होतं. आणि हे झाकण ठेवून 5 मिनटं वाफून घ्यायचं आहे चांगलं. 5 मिनिटानंतर त्यामध्ये बिर्याणीचा तांदूळ टाकायचा आहे. भिजवलेला आहे तो अर्धा तास. व गरम पाणी टाकायचं आहे. यामध्ये झटकीपट होणारी आहे. तांदूळ चांगले हलवून घ्यायचे 5 मिनटं. व नंतर पाणी टाकायचं आहे, गरम पाणी टाकायचं आहे. खूप मोकळी असा तांदूळ मोकळा झाला होता. बिर्याणीमधला खूप मोकळी झाली होती असे. पाणी गरम टाकल्यामुळे व कमी प्रमाणात टाकायचं म्हणजे मोकळा सुटसुटीत होतो.
बघा किती छान झालं आहे. अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कॉमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.